आशीर्वाद विनोद दादा, ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद विनोद दादा, ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद विनोद दादा, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दादा हक्काचा माणूस विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हक्काचा माणूस विनोद दादा हक्काचा माणूस विनोद दादा. नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवार कसा असावा, आपला लोकप्रतिनिधी, आपला हक्काचा नगरसेवक कसा असावा याबाबत आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 3 ह्या परिसरामध्ये, जिथे अनेक भाजपा असेल, महाविकास आघाडी असेल, या सर्वच उमेदवारांची इथं रेलचेल सुरू आहे, हे सुरू आहे. आपण जाणून घेणार आहोत प्रतिक्रिया. दादा नमस्कार, काय आपलं नाव आहे? पनवेल महापालिकेची निवडणूक आहे, नगरसेवक कसा असावा, काय तुमची प्रतिक्रिया आहे? हा, माझं नाव संभाजी बाबू कांबळे. मी ज्यावेळी दादा इथे विनोद दादा इथे आले, त्यांनी मीटिंग भरवली. त्या मीटिंग मध्ये आम्ही त्यांना एक शब्द दिला की बाबा आमच्या ज्येष्ठ नागरिकांचं रजिस्ट्रेशन करून द्या. तेव्हा त्यांनी साहेबांनी तो आमचा शब्द पाळला आणि आमचं ते रजिस्ट्रेशन करून दिलं. आणि आमच्या विभागासाठी नगरसेवक म्हणून विनोद दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहे. नक्कीच विनोद घरत यांच्याबाबतची जी भावना आहे की नक्कीच चांगली दिसते. आपण आणखी काही ज्येष्ठ नागरिकांना विचारूयात. दादा काय नाव आपलं आहे आणि काय सांगाल? माझं नाव चंद्रकांत ढवळे. मी ज्येष्ठ नागरिक आहोत. आम्ही इकडे स्वप्नपूर्ती मधले, आणि आमच्या अशा प्रलंबित खूप मागण्या आहेत की साहेबांशी आम्ही बोललेलो आहेत त्याच्याविषयी, आणि नक्कीच ते निवडून आले तर ते आमच्या सगळ्या समस्या पूर्ण करतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे. आणि साहेबांनी जो शब्द दिलाय ते नक्कीच ते पाळतील, आणि आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिकांना जे ज्या काही सुविधा लागतील, काय लागतील ते आम्हाला त्या पद्धतीने ते देतील. आणि आमचा त्यांना ज्येष्ठ नागरिकांतर्फे आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा व स्वप्नपूर्तीचा पूर्ण संकलनामध्ये सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असेल. धन्यवाद. आपण पाहिलं की खारघर सेक्टर 34-35 हा जो परिसर आहे, स्वप्नपूर्ती असेल, सेलिब्रेशन असेल, ह्या ज्या सगळ्या सोसायट्या आहेत, या सोसायट्यांमध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक संघ असतील, ह्या ज्येष्ठ नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा इथले भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार विनोद घरत यांना आहे. आम्हाला नगरसेवक कसा असावा, आमचा हक्काचा माणूस कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, तर विनोद घरत यांच्यासारखा असावा, असं ब्रीदच वाक्य त्यांनी तयार केलेलं आहे. मला वाटतं आगामी काळामध्ये विनोद घरत यांचा पाठिंबा प्रामुख्याने वाढताना दिसत आहे. धन्यवाद. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपला नगरसेवक कसा असावा, जनतेच्या मनात काय आहे ती भावना, ती प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. आपण आहोत प्रभाग क्रमांक 3 स्वप्नपूर्ती ह्या सोसायटीच्या परिसरामध्ये. आपल्यासोबत काही भगिनी आहेत, काही माता आहेत. ताई काय नाव आपलं? महापालिकेची निवडणूक आता लागलेली आहे, तुम्हाला नगरसेवक कसा असाय हवाय, काय आपली ओळख आहे आणि काय सांगाल तुम्ही? तुमचं नाव काय? अस्मिता अरुण देवरे. कुठे राहता तुम्ही? स्वप्नपूर्तीमध्ये. कसा नगरसेवक हवाय, कशा विनोद दादा सारखं, म्हणजे विनोद दादा सारखा हवाय म्हणजे कसा हवाय? म्हणजे पाठीशी उभे ठामपणे राहणारे असे विनोद घरत तुमच्या काही कामं असतील समाजाची, लोकांची, धावून येतात का? धावून येतात. ताई काय तुझं नाव, काय सांगशील? माझं नाव सानिया पटेल आहे. बेसिकली नगरसेवक असा पाहिजे जो ऍक्च्युली जनतेसाठी काम करतो. ठीक आहे, वेळोवेळी त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो. जर इन केस कोणत्या पण सिटीमध्ये जर काही अडचण येते तर ते तिकडे अवेलेबल आहेत, हेच खूप मोठी गोष्ट आहे जनतेसाठी, कारण ते करतायत काम. तर बेसिकली ते जर करत असतील तर नक्कीच त्यांना वोट भेटले पाहिजे. ठीक आहे, आणि जर ते त्यांचं 100% ते काम देत आहेत तर नक्कीच त्यांना सपोर्ट पण भेटला पाहिजे. हेच नक्की जो नगरसेवक, जो लोकप्रतिनिधी जनतेसाठी धावून जातो, त्याला मतदान झालं पाहिजे, तो जिंकून आला पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. दीदी क्या नाम है आपका और आपको? मेरा नाम रस्मा है, शर्मा है मैं, होटल है मेरा अन्नपूर्णा। मुझे पानी की बहुत दिक्कत है, 9 महीने हो गए, 9 महीने से पानी नहीं है, तो इतना परेशानी है मुझे। मैं होटल कैसे चलाऊंगा? अभी बेस होटल रखा है तो सभी को सुविधा ही है ना कि बाहर नहीं जाना पड़ेगा, तो पानी का मुझे बिल्कुल भी कोई प्रबंध नहीं है पानी का। बहुत परेशानी है मुझे। मेरे बच्चे 2 है, वो मुझे पानी भर भर के हम बहुत मुश्किल से गुजारा करती है और बाहर से पानी लेके आती है। क्यों ऐसे रखा है हमने? होटल है तो सभी की सुविधा के लिए ही है ना। तो मतलब आपको जो नगरसेवक पानी देगा
नहीं, बात वो नहीं, हमारा भी इस टाइम 3 परिवार इधर रहता है, सबका वोट आपको जाएगा, पर ये है कि पानी तो होना चाहिए ना, हम भी तो परेशान है, पब्लिक परेशान रहेगी तो वो दिक्कत है ना फिर। नक्कीच आपण पाहिलं की ह्या विभागामध्ये पाण्याची मोठी समस्या आहे आणि ही समस्या मिटवणारा संपवणारा आम्हाला पाणी देणारा नगरसेवक पाहिजे. जसे आपण पाहिले ज्या लोकांच्या प्रतिक्रिया, लोकांची सेवा करणारा लोकप्रतिनिधी हवाय. आणि ह्या परिसरामध्ये काम करणारे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद घरत खऱ्या अर्थाने लोकसेवा करतायत आणि त्यांनी ती लोकसेवा केलेली आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने लोकांची समोर आलेली आहे. धन्यवाद.